RRB पॅरामेडिकल एक्झामची आन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर ती कशी डाउनलोड करायची बघा. 11, 12, 13 तारखेला RRBची पॅरामेडिकलची एक्झाम झालेली आहे. तर त्याच्या रिलेटेड हे RRBकडून नोटीस आलं होतं की 21 तारखेपासून आजपासून तुम्ही तुमची आन्सर की किंवा ऑब्जेक्शन काही असतील तर तुम्ही टाकू शकता. तुमची रिस्पॉन्स शीट आन्सर की डाउनलोड करता येईल तुम्हाला. आणि जर काही ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन पण टाकू शकता. 29 तारखेपर्यंत 29 मार्च 2026 सकाळी 10 तुम्हाला ऑब्जेक्शन टाकता येईल. आणि त्याच्यासाठी 50 रुपये फीस राहील तुमची पर क्वेश्चन. आणि तुम्ही ज्या पण क्वेश्चनवर तुम्हाला ऑब्जेक्शन टाकायचं आहे आणि जर ते क्वेश्चन जे ऑब्जेक्शन टाकले ते तुमचं बरोबर असेल तर तुमचे ते पैसे रिफंड होतील. ठीक आहे. चला आता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तुम्हाला तिथं ग्रुपमध्ये लिंक मिळेल लॉग इनची. ते क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन पेजवर येणार. इथं लॉग इन पेजवर आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ टाकायची. आणि इथं जो काही कॅप्चा दिसेल तो तुम्हाला इथं फिल करायचा आणि लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे वालं पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला इथं तुमच्या डिटेल्स दिसतील. ठीक आहे. स्टार्टिंगला सर्व इथे डिटेल्स राहतील तुमच्या. इथे बघा पोस्ट अप्लाइड म्हणून ऑप्शन आहे. तर त्या पोस्ट अप्लाइड ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. पोस्ट अप्लाइड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे वालं पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला ॲक्शनच्या खाली जो इथे व्ह्यूवाला जो लोगो दिसतो आहे व्ह्यू, तिथे त्या व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. त्या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट हे वालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये परत तुमच्या ते डिटेल्स दिलेल्या राहतील. तुमच्या कॅन्डिडेट डिटेल्स वगैरे सर्व इथे दिसतील. इथे बघा तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स इथे आहे. आणि जर तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करायची तर इथं करावं लागेल. आणि जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल कुठल्या क्वेश्चनवर तर इथं ऑब्जेक्शन फॉर्म इथं क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर आधी तुम्हाला रिस्पॉन्स शीट दाखवतो. कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर जर तुम्ही क्लिक केलं इथं आन्सर की डाउनलोड करण्यासाठी तर तुम्हाला हे वाला पेज ओपन होईल. आणि बघा इथे तुम्हाला इथं क्लिक हेअर म्हणून जे ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुमची आन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट तुमची डाउनलोड होऊन जाईल. तर इथून तुम्ही तुमची आन्सर की बघू शकता. जर समजा तुम्हाला ऑब्जेक्शन टाकायचं असेल कुठल्या क्वेश्चनवर तर तुम्हाला बघा इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्सच्याच बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ऑब्जेक्शन फॉर्मचं. तर त्या ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं. ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा वाला फॉर्म ओपन होईल. ठीक आहे. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे बघा क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन. तुम्हाला ऑब्जेक्शन टाकायचं तर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनवर तुम्हाला वाटलं चुकीचं आहे तर इथून टाकायचं. इथं याला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर हा ऑब्जेक्शन फॉर्म ओपन होईल. तर इथे तुम्हाला तुमचं पोस्टचं नाव दिसेल, नर्सिंग सुपरिटेंडेंट, डेट ऑफ कधी झाली होती, शिफ्ट कोणती होती. पहिले तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की नंबर ऑफ ऑब्जेक्शन तुम्हाला किती क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकायचे, 1, 2, 3, 4, 5 जे काय असेल तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला जे ऑब्जेक्शन टाकायचे समजा एका क्वेश्चनवर तुम्हाला ऑब्जेक्शन टाकायचे तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल किती क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकायचे आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं जर मी सिलेक्ट केलं की नंबर ऑफ ऑब्जेक्शन किती, मला एकच क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकायचे आहे तर तुम्हाला हे एक ओपन होईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारणार क्वेश्चन आय डी. क्वेश्चन आय डी मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं. क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करील त्यावेळेस तुम्हाला तुमचे क्वेश्चन आय डी आणि म्हणजे क्वेश्चनच्या समोर तुम्हाला तो एक नंबर दिसेल, क्वेश्चनचा नंबर, तो इथं सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. क्वेश्चन आय डीवर इथं क्लिक केलं की तुम्हाला तो नंबर ओपन होईल. तो क्वेश्चनचा नंबर सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर लँग्वेज कोणत्या लँग्वेजमध्ये, तर एकच ऑप्शन राहील याच्यामध्ये इंग्लिशला सिलेक्ट करायचं. तुम्हाला ऑब्जेक्शन काय आहे ते ह्याच्यावर इथं सिलेक्ट करायचं आहे की नेमकं तुम्हाला त्या क्वेश्चन रिलेटेड काय, त्याचं इनकरेक्ट आन्सर आहे की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला होता की त्याचे सर्वच ऑप्शन बरोबर होते की एकापेक्षा जास्त ऑप्शन बरोबर होते की आन्सरच त्यांनी दिलेलं चुकीचं दिलं आहे. ठीक आहे. का ट्रान्सलेशनमध्ये काहीतरी एरर आहे. ठीक आहे. जो काही टाईपचा तुमचा एरर असेल किंवा ऑब्जेक्शन असेल तो इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ठीक आहे. तुम्हाला काही रिमार्क ॲड करायचा असेल तर इथं तुम्ही यसला क्लिक केलं तर असा बॉक्स ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्ही ज्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन टाकताय त्याचा तुम्हाला पुरावा इथं जोडावा लागेल की नेमकं त्याचं काय, तुमचं जे काही ऑब्जेक्शन असेल त्याचा पुरावा जो असेल तो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. तो अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची पेमेंट करावं लागेल. बघा आता मी एक क्वेश्चन सिलेक्ट केला होता तर त्याची 50 रुपये फी. ठीक आहे. पर क्वेश्चन 50 रुपये. तर तुम्ही जेवढे क्वेश्चन सिलेक्ट करताल इथं तुम्ही जर नंबर ऑफ क्वेश्चन 2 केले तर 100 रुपये, 4 केले तर 200 रुपये. ठीक आहे. तर तुमचं पर क्वेश्चन इथं तुम्हाला अमाऊंट दाखवेल आणि ऑब्जेक्शन इथं सबमिट करता येईल तुम्हाला. आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करावं लागेल. तुमचं ऑब्जेक्शन सबमिट होईल. ठीक आहे. आणि जर ते ऑब्जेक्शन बरोबर असेल तर तुम्हाला नंतर ते पैसे तुमचे रिफंड येऊन जातील. ओके. चला याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असतील तर
कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे.